नमस्कार. डेरिव्हेटिव्ह चॅप्टरचा नेक्स्ट व्हिडिओ आपण आता सध्या घेत आहोत. त्याच्यामध्ये जवळपास आपण टॉपिक सगळं कंप्लीट करायचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर मग तुमचे जे काही क्युरीज असतील ते एका व्हिडिओमध्ये आपण टाकू. पण सिलेबस म्हणून आपण हा शेवटचा व्हिडिओ डेरिव्हेटिव्ह चॅप्टरचा आपण घेणार आहोत. त्यानंतर मग इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, कॅल्क्युलसचे बाकीचे सगळे चॅप्टर आपण कव्हर करू. आता आपण इम्प्लिसिट फंक्शनपर्यंत आलो होतो. त्याचा एक शेवटचा प्रॉब्लेम घेतो आणि त्यानंतर मग पॅरामेट्रिक आणि हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हला सुरुवात करतो. तर आता हाय प्रॉब्लेम आहे y इक्वल्स टू ई रेस्ट एक्स प्लस ई रेस्ट एक्स प्लस ई रेस्ट एक्स प्लस ई रेस्ट एक्स अप टू इन्फिनिटी देन डी बाय डी एक्स हे त्याचे ऑप्शन आहेत. याला आपल्याला सॉल्व करायचं आहे ह्या प्रॉब्लेमला. तर ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की ई रेस्ट एक्स ई रेस्ट एक्स ई रेस्ट एक्स हे इन्फिनिटी टाइम्स आहे, रिपीटेड आहे. तर त्यातलं हे इथून इथपर्यंत ई रेस्ट एक्स अप टू इन्फिनिटी हा जो पार्ट आहे याच्याबद्दल मी y घेतो, म्हणजे y इक्वल्स टू ई रेस्ट एक्स प्लस वाय असं येईल. आता याचं लॉग घेतो, टेकिंग लॉग बोथ साईड. लॉग y इक्वल्स टू एक्स प्लस वाय, लॉग y इक्वल्स टू एक्स प्लस वाय इंटू लॉग ए डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय इंटू डी बाय डी एक्स इज इक्वल टू 1 प्लस डी बाय डी एक्स. आता हे जर का इकडे शिफ्ट केलं डी बाय डी एक्स आणि कॉमन काढला म्हणजे 1 बाय वाय मायनस 1 इंटू डी बाय डी एक्स, 1 बाय वाय डी बाय डी एक्स मायनस डी बाय डी एक्स, त्यातनं डी बाय डी एक्स कॉमन 1 बाय वाय मायनस 1 इज इक्वल टू 1. आता याचं एलसीएम काढून तिकडे जर शिफ्ट केलं तर हे वाय मल्टिप्लाय होतात वाय आणि हे 1 मायनस वाय डिवाइड, म्हणजे डी बाय डी एक्स इज इक्वल टू वाय अपॉन 1 मायनस वाय असं याचं ऑप्शन येतं जे की इथं आहे वाय अपॉन 1 मायनस वाय. आता आपण पुढचा जो प्रॉब्लेम बघणार आहे तर तो पॅरामेट्रिक फंक्शन आहे. पॅरामेट्रिक फंक्शन कसं आहे तर एक्स इज इक्वल टू एफ ऑफ थिटा, वाय इज इक्वल टू जी ऑफ थिटा, देन डी बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा. याला आपण पॅरामेट्रिक फंक्शन म्हणतो. एक्स इज इक्वल टू एफ ऑफ थिटा असेल तर डी एक्स बाय डी थिटा इज इक्वल टू एफ डॅश थिटा येते. वाय इक्वल्स टू जी ऑफ थिटा असेल तर डी वाय बाय डी थिटा इज इक्वल टू जी डॅश थिटा येते, म्हणजे जी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा, डी डॅश थिटा अपॉन एफ डॅश थिटा असं त्याचं आन्सर येतं. आता आपण याला पुढं कंटिन्यू करू. या ठिकाणी लक्षात घ्या हा प्रॉब्लेम आहे पॅरामेट्रिक फंक्शनचा. एक्स इज इक्वल टू ए कॉस क्यूब टी, वाय इक्वल्स टू ए साइन क्यूब टी. आता आपण जर काही ऑप्शन बघितले तर लक्षात येईल की याच्यामध्ये थर्ड व्हेरिएबल जे आहे टी ते ॲबसेंट आहे. म्हणजे आपण पहिले हे इक्वेशन सॉल्व करू, ह्याच्यातनं टीला एलिमिनेट करू आणि त्यानंतर मग डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू. तर ह्या पद्धतीने तो प्रॉब्लेम मी घेतो. एक्स इज इक्वल टू ए कॉस क्यूब टी, वाय इक्वल्स टू ए साइन क्यूब टी. एक्स अपॉन ए घेतो रेस टू 2/3 इज इक्वल टू कॉस क्यूब टी रेस टू 2/3. सिमिलरली वाय अपॉन ए इकडे डिवाइड करतो आणि 2/3 घेतो रेस टू 2/3 साइन क्यूब टी रेस टू 2/3. तर 2/3 का घेतलाय तर 3 कॅन्सल होतात आणि जर का आपण ह्याला ॲड केला 3 कॅन्सल होतात. ह्याचं ॲडिशन केलं आपण एक्स बाय ए रेस टू 2/3 प्लस वाय बाय ए एक्स बाय ए रेस टू 2/3 प्लस वाय बाय ए रेस टू 2/3 वाय बाय ए रेस टू 2/3 इज इक्वल टू कॉस स्क्वेअर टी प्लस साइन स्क्वेअर टी जे की 1 आहे. कॉस स्क्वेअर टी प्लस साइन स्क्वेअर टी इज इक्वल टू 1 आहे. अरे याचं डेरिव्हेटिव्ह आपण काढू 2/3, याला सिम्प्लिफाय पण करतात रे. एक्स रेस टू 2/3 प्लस वाय रेस टू 2/3 इज इक्वल टू ए रेस टू 2/3. हे आपण ए रेस टू 2/3 आहे तिकडे मल्टिप्लाय केलं, इथं डेरिव्हेटिव्ह काढतो ना 2/3 कॉन्स्टंट एक्स रेस टू 2/3 मायनस 1/3 प्लस 2/3 कॉन्स्टंट वाय रेस टू -1/3 इंटू डी बाय डी एक्स इज इक्वल टू 0.
आता याला जर का आपण सिम्प्लिफाय केलं 2/3 तर कॅन्सल होतात. dy/dx इज इक्वल टू मायनस x रेस टू -1/3 अपॉन y रेस टू -1/3 असं येतं. मायनसला मायनस आपण असंच ठेवू आणि हे x अपॉन वायला y/x करतो म्हणजेच +1/3 होईल. तर dy/dx इज इक्वल टू मायनसला प्लस करता येतं y/x करून -y अपॉन x रेस टू 1/3 असं त्याचं ॲन्सर येतं. ऑब्जेक्टिव्ह टाईपचं क्वेश्चन आहे हे तिथं ऑप्शन. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. x इज इक्वल टू अंडर रूट a रेस टू sin इनवर्स t y इक्वल्स टू अंडर रूट a रेस टू cos इनवर्स t then dy/dx a रेस टू sin इनवर्स t आणि a रेस टू cos इनवर्स t हे फंक्शन आहे. आपल्याला dy/dx काढायचे. याच्यामध्ये पण t ॲब्सेंट आहे. थर्ड व्हेरिएबल एलिमिनेट करायचे. ऑप्शन एक्स वायच्या फॉर्ममध्ये आहेत. याला सॉल्व करू आता. याला मी मल्टिप्लाय करून घेतो पहिलं. एक्स वाय इज इक्वल टू अंडर रूट ए रेस टू साइन इनवर्स टी इंटू ए रेस टू कॉस इनवर्स टी ए रेस टू साइन इनवर्स टी इंटू ए रेस टू कॉस इनवर्स टी. तर याला आपण परत ए रेस टू साइन इनवर्स टी प्लस कॉस इनवर्स टी करू शकतो. साइन इनवर्स टी प्लस कॉस इनवर्स टी. तर ते π/2 आहे. अंडर रूट ए रेस टू π/2 जे की कॉन्स्टंट आहे. म्हणजे एक्स वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता याचं डेरिव्हेटिव्ह काढतो. एक्स dy/dx प्लस वाय यू इंटू व्ही इज इक्वल टू 0. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू -y/x हे त्याचा ॲन्सर. याच्यात इम्पॉर्टंट काय त्याला मल्टिप्लाय करणे बेस सेम आहे. इंडस्ट्रीचं ॲडिशन करणे. साइन इनवर्स टी प्लस कॉस इनवर्स टी म्हणजे π/2 आहे. अंडर रूट ए रेस टू π/2 कॉन्स्टंट आहे. याला डिफरन्शिएट करायचं. एक्स वाय इज इक्वल टू केला एक्स dy/dx प्लस वाय इक्वल्स टू 0 -y अपॉन एक्स असं त्याचा ॲन्सर येतं. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. एक्स इज इक्वल टू 3 sin θ मायनस 2 sin क्यूब θ y इक्वल्स टू 3 cos θ मायनस 2 cos क्यूब θ dy/dx ॲट θ इज इक्वल टू π/4 हे तिचे ऑप्शन आहेत. 1 - 1 1/√2 आणि 0. आता आपण याला सॉल्व करू. एक्स इज इक्वल टू 3 sin θ मायनस 2 sin क्यूब θ y इक्वल्स टू 3 cos θ मायनस 2 cos क्यूब θ. याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढतो आता. ds/dθ इज इक्वल टू 3 sin θ's डेरिव्हेटिव्ह cos θ 2 इंटू 3 6 sin स्क्वेअर θ इंटू cos θ. अरे इथनं कॉमन काढतो मी. 3 cos θ कॉमन काढला. ब्रॅकेट 1 - 2 sin स्क्वेअर θ होतं म्हणजेच cos 2 θ 3 cos θ इंटू cos 2 θ. तर dy/dθ काढू आपण. dy/dθ म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह 3 cos डेरिव्हेटिव्ह मायनस sin θ मायनस 6 cos स्क्वेअर θ इंटू मायनस sin θ. इथनं पण आपल्याला कॉमन काढता येईल. तर ते 3 sin θ कॉमन काढतो म्हणजे 2 cos स्क्वेअर θ मायनस 1 येतं. ते पण cos 2 θ आहे. 3 sin θ इंटू cos 2 θ. आता हे dx/dθ आहे. 3 cos θ इंटू cos 2 θ आणि dy/dθ 3 sin θ इंटू cos 2 θ. तर dy/dx काढतो. dy/dx इज इक्वल टू dy/dθ अपॉन dx/dθ which is equals to dy/dθ 3 sin θ इंटू cos 2 θ 3 sin θ इंटू cos 2 θ divided by ds/dθ 3 cos θ इंटू cos 2 θ cos θ इंटू cos 2 θ cos 2 θ cancel 3 3 cancel is equal to tan θ
तर थीटा इज इक्वल टू पाय फोर घ्यायचं, डी बाय डी एक्स थीटा इज इक्वल टू पाय फोर, टॅन पाय फोर 1 आहे, तर त्याचा आन्सर येते 1. असं प्रॉब्लेम आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू टी मायनस 1 बाय टी, एक्स फोर प्लस वाय फोर इज इक्वल टू टी स्क्वेअर प्लस 1 बाय टी स्क्वेअर, देन एक्स स्क्वेअर वाय इंटू डी बाय डी एक्स. हे त्याचे ऑप्शन आहेत. ऑप्शनमध्ये पण टी नाही आहे, तर आपण याला सिम्प्लिफाय करू. एक्स वायमध्येच आन्सर आहे, तर टीला एलिमिनेट करू. ते एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू टी मायनस 1 बाय टी, एक्स फोर प्लस वाय फोर, टी स्क्वेअर प्लस 1 बाय टी स्क्वेअर. याचा मी स्क्वेअर करतो याचा, म्हणजे एक्स फोर प्लस 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस वाय फोर्थ इज इक्वल टू टी स्क्वेअर मायनस 2 प्लस 1 बाय टी स्क्वेअर. आता एक लक्षात घ्या, एक्स फोर प्लस वाय फोर्थ म्हणजेच टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर आहे. एक्स फोर प्लस वाय फोर्थ आणि टी स्क्वेअर प्लस 1 बाय टी स्क्वेअर इक्वल आहे, तर ते मी कॅन्सल करतो, सेम आहे. 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 2 येते, 2 2 कॅन्सल होते, वाय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर म्हणजेच मायनस एक्स रेस टू मायनस 2. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढू आपण, 2y डिवाय बाय dx, 2y डिवाय बाय dx इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 2x रेस टू मायनस 3, 2x रेस टू मायनस 3 ला 2 2 कॅन्सल होतात, x रेस टू मायनस 3 जर इकडे घेतला, x रेस टू प्लस 3 म्हणजे एक्स क्यूब वाय इंटू डी बाय डी एक्स इज इक्वल टू 1. तर 1 हे त्याचा आन्सर येते. मायनस 3 इकडे घ्यायचं, एक्स रेस टू प्लस 3 इंटू वाय इंटू डी बाय डी एक्स इक्वल टू प्लस 1, हे त्याचा आन्सर. अशा टाईपचं प्रॉब्लेम आहे. पुढचं क्वेश्चन बघू आपण. एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स टी बाय अंडर रूट 1 प्लस टी स्क्वेअर, वाय इक्वल्स टू कॉस इनवर्स 1 बाय अंडर रूट 1 प्लस टी स्क्वेअर. हे त्याचे ऑप्शन आहेत. आता आपण याला सॉल्व करू. साइन इनवर्स टी बाय अंडर रूट 1 प्लस टी स्क्वेअर, कॉस इनवर्स 1 बाय अंडर रूट 1 प्लस टी स्क्वेअर. टी इज इक्वल टू टॅन थीटा घेतो मी, तर एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स हे टॅन थीटा डिवायडेड बाय अंडर रूट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर सेक स्क्वेअर थीटा, त्याचं रूट काढलं तर सेक थीटा आहे, आणि परत त्याला सिम्प्लिफाय केला. साइन इनवर्स टॅन साइन अपॉन कॉस, सेक 1 अपॉन कॉस केला, कॉस कॉस कॅन्सल होतं, तर साइन इनवर्स साइन थीटा इज इक्वल टू थीटा आहे. असंच आपण वायचं घेऊ, वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स, तिथे पण टॅन थीटा ठेवायचं, 1 बाय अंडर रूट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा सेक स्क्वेअर थीटा, अंडर रूट सेक स्क्वेअर थीटा म्हणजे सेक थीटा 1 बाय सेक थीटा, परत कॉस इनवर्स कॉस थीटा आलं, ते पण थीटा आहे. ह्याच्यामध्ये पण टॅन थीटा ठेवलं आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर सेक स्क्वेअर अंडर रूट सेक स्क्वेअर म्हणजे सेक थीटा 1 अपॉन सेक कॉस थीटा, कॉस इनवर्स कॉस कॅन्सल होतात, साइन इनवर्स साइन. आता आपल्याला या ठिकाणी डी बाय डी एक्स काढायचं आहे. डी बाय डी एक्स म्हणजे पॅरामेट्रिक फंक्शन डी बाय डी थीटा अपॉन डी एक्स बाय डी थीटा, डी बाय डी थीटा म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह वायचं, थीटाचं डेरिव्हेटिव्ह 1 आहे, एक्स पण थीटा आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 1, 1 बाय 1 इज इक्वल टू 1, तर त्याचा आन्सर येते 1. प्रॉब्लेम सिम्पल आहे, फक्त आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे, तेवढं फक्त लक्षात द्यायला पाहिजे. टी इक्वल्स टू टॅन थीटा. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण आता. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ टॅन एक्स with respect to g of sec x at x is equal to pi 4, given that f dash 1 is equal to 2, g dash root 2 equals to 4. हे त्याचे ऑप्शन आहेत. आता आपण याला सॉल्व करू. u is equal to f of tan x, v is equal to g of sec x. तर dy by dx काढतो मी. f of tan x डेरिव्हेटिव्ह f dash tan x, परत tan x डेरिव्हेटिव्ह sec square x आहे. असंच तर डी व्ही बाय डी एक्स काढतो. जी ऑफ सेक एक्स डेरिव्हेटिव्ह जी डॅश सेक एक्स, आणि सेकचं डेरिव्हेटिव्ह पुन्हा सेक इंटू टॅन, सेक इंटू टॅन. आपल्याला डी व्ही बाय डी व्ही काढायचं. डी व्ही बाय डी व्ही इज इक्वल टू डी व्ही बाय डी एक्स अपॉन डी व्ही बाय डी एक्स, डी व्ही बाय डी एक्स अपॉन डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू एफ डॅश टॅन एक्स
अपॉन एफ डॅश टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय जी डॅश सेक एक्स इंटू सेक एक्स टॅन एक्स हे सेक एक्स कॅन्सल करतो. आता आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे या ठिकाणी एक्स इज इक्वल टू पाय फोर. तर पहिलं पाय फोर ठेवतो मी, म्हणजे हे एफ डॅश टॅन पाय फोर वन आहे, एफ डॅश वन आणि इथं सेक पाय फोर रूट टू आहे, सेक पाय फोर रूट टू. इथं जी डॅश सेक पाय फोर जी डॅश रूट टू इंटू टॅन पाय फोर परत वन आहे. आता आपल्याला एफ डॅश वन पण दिलं आहे आणि जी डॅश रूट टू पण दिलं आहे. एफ डॅश वन इज इक्वल टू टू आहे, जी डॅश रूट टू इक्वल्स टू फोर आहे. हे टू आहे, एफ डॅश वन इज इक्वल टू टू आणि हे आहे फोर. तर टू रूट टू अपॉन फोर म्हणजे रूट टू बाय टू, टू रूट टू अपॉन फोर रूट टू बाय टू म्हणजेच वन बाय रूट टू असं त्याचं ॲन्सर येतं, वन अपॉन रूट टू. हे कॅल्क्युलेशन डायरेक्ट केलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट पार्ट बघायचा आहे, तो म्हणजे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, ज्याच्यामध्ये वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे जर फंक्शन असेल तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एफ डॅश एक्स आहे, आणि त्याचा जो डबल डेरिव्हेटिव्ह आहे डी टू वाय बाय डी एक्स कर, ज्याला आपण एफ डबल डॅश एक्स म्हणतो, याला आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतो. असं जर आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन काढायचं असेल, डी टू वाय बाय डी एक्स कर आहे, थिटा असताना एक्स इज इक्वल टू एफ ऑफ थिटा वाय इक्वल्स टू जी ऑफ थिटा असं असताना जर का डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला डी बाय डी थिटा ऑफ डी वाय बाय डी एक्स इंटू डी थिटा बाय डी एक्स असं आहे. डी बाय डी थिटा ऑफ डी वाय बाय डी एक्स इंटू डी थिटा बाय डी एक्स. त्याच्यामध्ये दुसरी एक टाईप आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, तर त्याला आपण डी बाय डी वाय ऑफ डी एक्स बाय डी वाय करू शकतो. म्हणजे डी एक्स बाय डी वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय ने काढला तर डी टू एक्स बाय डी वायच करत आहे, आणि डी टू वाय बाय डी एक्स कर काढायचं असेल तर विथ रिस्पेक्ट टू एक्सनंच डबल डेरिव्हेटिव्ह काढायचं. हे आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर त्याचे काही प्रॉब्लेम्स आपण बघू. तर त्यातला हा पहिला प्रॉब्लेम आहे ई रेस टू एम कॉस इनवर्स एक्स देन वन मायनस एक्स कर इंटू डी टू वाय बाय डी एक्स कर मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स हे त्याचे ऑप्शन आहेत. आपण आता याला सॉल्व करू. ई रेस टू एम कॉस इनवर्स एक्स याचं डेरिव्हेटिव्ह काढतो मी, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एम कॉस इनवर्स एक्स. आता एम कॉस इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह एम कॉन्स्टंट, कॉस इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस वन बाय अंडर रूट वन मायनस एक्स कर आहे. याला इकडे मल्टिप्लाय करतो, रूट वन मायनस एक्स कर इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हे एम आणि मायनस वन मायनस एम, याला वाय ठेवतो मायनस एम वाय. हे फर्स्ट इक्वेशन आहे आणि सेकंड आहे मायनस एम वाय. आता परत याचं डबल डेरिव्हेटिव्ह काढतो, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. इथे ई इंटू व्ही रूट वन मायनस एक्स कर कॉन्स्टंट डी वाय बाय डी एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी टू वाय बाय डी एक्स कर प्लस डी वाय बाय डी एक्स कॉन्स्टंट अंडर रूटचं डेरिव्हेटिव्ह वन बाय टू अंडर रूट वन मायनस एक्स कर इंटू मायनस टू एक्स रूट वन मायनस एक्स कर कॉन्स्टंट डी टू वाय बाय डी एक्स कर डी वाय बाय डी एक्स कॉन्स्टंट वन अपॉन टू अंडर रूट वन मायनस एक्स कर वन मायनस एक्स करचं डेरिव्हेटिव्ह मायनस टू एक्स आणि मायनस एम वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. ते काय ॲडजस्टमेंट आहे छोटीशी, अंडर रूट वन मायनस एक्स करने मल्टिप्लाय करायचं प्रत्येकाला. रूट वन मायनस एक्स कर जे आहे ही टर्म रूट वन मायनस एक्स कर त्याने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे असं येईल वन मायनस एक्स कर इंटू डी टू वाय बाय डी एक्स कर वन मायनस एक्स कर इंटू डी टू. ह्याला मल्टिप्लाय केलं तर हे रूटचं स्क्वेअर होतं, इथे कॅन्सल होतं मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस एम डी वाय बाय डी एक्स इंटू रूट वन मायनस एक्स कर मायनस एम इंटू रूट वन मायनस एक्स कर डी वाय बाय डी एक्स. पण ऑलरेडी आपल्याकडे हीच व्हॅल्यू आहे रूट वन मायनस एक्स कर इंटू डी वाय बाय डी एक्स म्हणजे मायनस एम वाय आहे.
मायनस एम वाय, तर ते टोटल मायनस मायनस प्लस एम स्क्वेअर वाय आहे, आणि हेच त्याचे आन्सर आहे एम स्क्वेअर वाय. अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सॉल्व केले. आता हा प्रॉब्लेम आहे, याला आपण शॉर्टकट मेथड वापरू शकतो. त्याचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. 1 0 वाय बाय एक्स आणि मायनस वनचे ऑप्शन आहेत. समजा आता हे असं असेल, ए स्क्वेअर प्लस 2x वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल्स टू 0, तर त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह वाय बाय एक्स असतो, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू वाय बाय एक्स, आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जर वाय बाय एक्स असेल तर सेकंड डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स स्क्वेअर 0 असतो. या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. अशा पद्धतीनं करता येतं. हे डायरेक्ट आपण शॉर्टकट वापरले वाय बाय एक्स, त्याचं पण शॉर्टकट डी वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू त्या ठिकाणी 0. म्हणजे हे या पद्धतीनं आपण सॉल्व केलेलं आहे. एक्स स्क्वेअर प्लस 2x बी वाय स्क्वेअर इक्वल टू 0, देन डी वाय बाय डी एक्स इक्वल टू वाय बाय एक्स, इफ डी वाय बाय डी एक्स इक्वल टू वाय बाय एक्स, देन डी वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 0. हे सगळे स्टँडर्ड रिझल्ट आहेत, शॉर्टकट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. y इक्वल्स टू साइन ऑफ एम साइन इनवर्स एक्स, देन 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू y2 मायनस एक्स वाय. आता y2 म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे, y म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे. हे त्याचे ऑप्शन आहेत. आपण आता याला सॉल्व करू. y इक्वल्स टू साइन ऑफ एम साइन इनवर्स एक्स, याचं पहिला डेरिव्हेटिव्ह काढतो मी फर्स्ट, डी वाय बाय डी एक्स. हे साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, कॉस ऑफ एम साइन इनवर्स एक्स, परत एम कॉन्स्टंट, साइन इनवर्स डेरिव्हेटिव्ह 1 बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. इकडे मल्टिप्लाय करतो, रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एम कॉस ऑफ एम साइन इनवर्स एक्स. इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड. आता याला परत डिफरन्शिएट करतो. या ठिकाणी याला यू इंटू व्हीचा रूल वापरता येतो. यू इंटू व्ही अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट, डी वाय बाय डी एक्स डी वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स कॉन्स्टंट, डी वाय बाय डी एक्स कॉन्स्टंट, अंडर रूटचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू मायनस 2x. यू इंटू व्ही वापरले, फर्स्ट कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस 2x, परत त्याचं डेरिव्हेटिव्ह एम कॉस्ट, डेरिव्हेटिव्ह मायनस आहे त्यामुळे हे मायनस साइन एम साइन इनवर्स एक्स, पुन्हा एम साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढताना परत एकदा एम येत आहे, त्याला इथं एम स्क्वेअर करतो, आणि साइन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह 1 बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. याच्यामध्ये एक ॲडजस्टमेंट आहे परत, तर हे 2 2 कॅन्सल करतो आणि अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करतो पुन्हा प्रत्येक टर्मला अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथं काय केलं, हे एम कॉन्स्टंट आहे, कॉस्ट डेरिव्हेटिव्ह मायनस असल्यामुळे मायनस झालं, कॉस्ट डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एम साइन इनवर्स एक्स, परत एम साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह करताना एम येते म्हणून ते एम स्क्वेअर केलं, आणि साइन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह 1 बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता परत अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करतो, इथं रूट निघून जाईल, इथं कॅन्सल होईल आणि इथं पण कॅन्सल होईल. आणि ह्याच्यानंतर आणखीन एक काम करणार मी, तर परत इथं साइन ऑफ एम साइन इनवर्स एक्स आलं आहे, तर त्याच्याबद्दल वाय ठेवतो. म्हणजे आता हे रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करणे ही एक स्टेप, याच्याबद्दल वाय ठेवता येते. साइन ऑफ एम साइन इनवर्स एक्स आलं आहे त्याला वाय घेता येते. तर आता पुढची स्टेप 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स स्क्वेअर, डी वाय बाय डी एक्स स्क्वेअर, हे कॅन्सल झाले, मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस एम स्क्वेअर, तिथं वाय आहे मायनस एम स्क्वेअर वाय. आता हेच वाय टू आहे या ठिकाणी, आणि हे y1 आहे, y1 म्हणजेच 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू y2 मायनस एक्स y1 इज इक्वल टू मायनस एम स्क्वेअर वाय. हे त्याचं आन्सर, मायनस एम स्क्वेअर वाय. पुढचं क्वेश्चन बघू आपण. y इक्वल्स टू ए रेस टू एक्स प्लस ए एक्स रेस टू एन प्लस 1 प्लस बी एक्स रेस टू मायनस एन, देन एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी स्क्वेअर. हे त्याचे ऑप्शन आहेत. याला आपण सॉल्व करू आता. y इक्वल्स टू ए रेस टू ए इंटू एक्स रेस टू एन प्लस 1 बी इंटू एक्स रेस टू मायनस एन, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढतो, डी वाय बाय डी एक्स ए इंटू एन प्लस 1 इंटू एक्स रेस टू एन प्लस
b into minus n into x raised to minus n minus 1. First derivative n plus 1 into x raised to n minus n into x raised to minus n minus 1. तर दूसरा डेरिवेटिव काढतो d2y by dx square equals to a into n plus 1 into n into x raised to n minus 1. त्याचं डेरिवेटिव n into x raised to n minus 1 परत b into minus n minus 1 into x raised to minus n minus 1 परत minus 1 म्हणजे minus 2. आता याच्यामध्ये एक काम करता येतं आपल्याला या ठिकाणी n into n plus 1 हा जो पार्ट आहे हे मायनस 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 कॉमन काढून कॅन्सल करता येतात. एक्स स्क्वेअरने जर मल्टिप्लाय केला एक्स स्क्वेअर डी टू आपण डी एक्स स्क्वेअर एक तर आपण हे कॉमन काढू शकतो n इंटू n प्लस 1 कॉमन काढता येते आणि एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करू प्रत्येकाला. इथे एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं आता हे कॉमन काढलं ह्याला एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर ए इंटू एक्स रेस टू n प्लस 1 येतं. हे परत कॉमन काढलं याला एक्स रेस टू एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर मायनस 2 प्लस 2 कॅन्सल होतात प्लस बी एक्स रेस टू मायनस 3 येते आणि हेच वाय आहे म्हणजे n इंटू n प्लस 1 इंटू वाय. याच्याबद्दल आपण वाय घेऊ शकतो. हे इक्वेशन नंबर 1 एक्स रेस टू n प्लस 1 प्लस बी एक्स रेस टू मायनस n म्हणजेच वाय. तर n इंटू n प्लस 1 इंटू वाय ही एक्स स्क्वेअर डी टू वाय डी स्क्वेअरची व्हॅल्यू येते. पुढचं प्रॉब्लेम बघू. आता हा जो प्रॉब्लेम आहे सिंपल आहे पण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन आहे. टी हे थर्ड व्हेरिएबल आहे त्याच्यामुळे आपण एक घेतलं एक्स इज इक्वल टू ए टी स्क्वेअर आणि वाय इज इक्वल टू 280. आपण याला सॉल्व करू. एक्स इज इक्वल टू ए टी स्क्वेअर वाय इक्वल्स टू 280. पहिला मी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढतो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. डी वाय बाय डी टी म्हणजे वायचं डेरिव्हेटिव्ह 280चं डेरिव्हेटिव्ह तर 280चं डेरिव्हेटिव्ह 2 आहे तिचं डेरिव्हेटिव्ह 1 आहे आणि ए टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 280 आहे म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येते 1/t. पण आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पॅरामेट्रिक फंक्शन आहे म्हणजे डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ते 1/tचं डेरिव्हेटिव्ह काढायचं मायनस 1/t स्क्वेअर आणि इंटू डी टी बाय डी एक्स करायचं परत टीचं डेरिव्हेटिव्ह डी टी बाय डी एक्स. आता आपल्याकडे डी एस बाय डी टी आहे डी एस बाय डी टी 280 तर डी टी बाय डी एक्स म्हणजेच 1/280 येते 1/280. हे डी टी बाय डी एक्स आहे इथं डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू 280 आहे म्हणून डी टी बाय डी एक्स 1 हे मायनस 1/t स्क्वेअर आणि 1/280 तर मायनस 1/280 क्यूब असं त्याचं ॲन्सर आहे. फक्त आपण काय केलं की फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जो आहे डी वाय बाय डी एक्स 1/t टीच्या फॉर्ममध्ये तर 1/tचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1/t स्क्वेअर आहे पण परत थर्ड व्हेरिएबल असल्यामुळे टीचं डेरिव्हेटिव्ह डी टी बाय डी एक्स घ्यायचं एवढं ॲड करायचं हे त्याचं ॲन्सर येतं. आता पुढचा जो प्रॉब्लेम आहे साइन एक्स प्लस सी रेस टू एक्स हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा आहे पण तो विथ रिस्पेक्ट टू वायचा आहे डी टू एक्स बाय डी वाय स्क्वेअर या फॉर्ममध्ये. त्याला कसं सॉल्व करायचं ते बघू. वाय इक्वल्स टू साइन एक्स प्लस सी रेस टू एक्स हेचं आपल्याला डी टू एक्स अपॉन डी वाय स्क्वेअर काढायचं. तर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढतो मी डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स ह्याच्यावरनं लगेच डी एस बाय डी वाय काढतो. फक्त याचं रेसिप्रोकल घ्यायचं याला उलटं करायचं 1 cos x प्लस ई रेस टू एक्स डी एस बाय डी वाय. आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढू आपण याचा डी एस बाय डी वायचं. तर त्या डी टू एक्स बाय डी वाय स्क्वेअर इज इक्वल टू पहिलं 1/f(x) डेरिव्हेटिव्ह मायनस 1/f(x) स्क्वेअर म्हणजे cos x प्लस ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) म्हणजे cos x डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स परत एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी एक्स बाय डी वाय. आता हे डी एक्स बाय डी वायची व्हॅल्यू ठेवायची पुन्हा हेच आहे डी एक्स बाय डी वाय म्हणजे 1/cos x प्लस ई रेस टू एक्स ते इथं ठेवायचं म्हणजे डी टू एक्स बाय डी वाय स्क्वेअर इज इक्वल टू हे मायनसने मल्टिप्लाय करतो मध्ये इथं साइन एक्स मायनस ई रेस टू एक्स
अपॉन माइनस माइनस प्लस साइन एक्स माइनस ई रेस्ट एक्स अपॉन कॉस एक्स प्लस ई रेस्ट एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स बाय डी वाय. ते डी एक्स बाय डी वाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह, या सगळ्या एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी एक्स बाय डी वाय, त्याची व्हॅल्यू 1 अपॉन कॉस एक्स प्लस ई रेस्ट एक्स आहे. 1 अपॉन कॉस एक्स प्लस ई रेस टू एक्स. आता ह्याला जर मल्टिप्लाय केलं आहे तर ते कॉस एक्स प्लस ई रेस टू एक्सचं क्यूब होत आहे, म्हणजे साइन एक्स मायनस ई रेस टू एक्स अपॉन कॉस एक्स प्लस ई रेस टू एक्स होल क्यूब, हे त्याचा ॲन्सर येतो. अशा पद्धतीने आपण हा चॅप्टर डेरिव्हेटिव्हचे प्रत्येक टाईप कंप्लीट केला आहे. आता ह्याच्यावरचे जे काही डाऊट्स असतील, क्युरीज असतील, त्या घेऊन आपण एक पुन्हा लास्टला व्हिडिओ बनवू. पण आता पुढच्या उद्यापासून आपण नवीन टॉपिकला स्टार्ट करू. शक्यतो आपण सगळे टॉपिकचे आउटलाईन कंप्लीट करायचा प्रयत्न करू. आता हे जे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते 12th एक्झाम देणारे जे मुलं आहेत त्यांना कन्सिडर करून बनवत आहोत. त्याच्यामुळे फार बेसिक वगैरेच्या भानगडीत न पडता डायरेक्ट सिलेबस, प्रॉब्लेम्स, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन, त्याचे शॉर्टकट मेथड, त्याचे ऑप्शन, याच्यावरतीच आपण जास्त भर देणार आहोत. कारण की वर्षभरात सगळी तयारी झालेलीच असते, फक्त हा रिव्हिजनचा पार्ट आहे क्रॅश कोर्सचा. त्याच्यामुळे खूप बेसिक वगैरे कन्सेप्टच्या भानगडीत आपण नाही पडणार आहे. डायरेक्ट प्रॉब्लेम आणि सोल्युशन, काही जेवढे कन्सेप्ट लागतील तेवढे आपण त्या प्रॉब्लेमच्या वेळेस सांगत जाऊ आणि पुढे आपण कंटिन्यू करत जाऊ. थँक्यू.